उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 6 फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे, तर 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करता येणार आहेत। त्यामुळे कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे। गेल्या वर्षीपेक्षा 1.5 पटीनं जास्तींची विसर्जन व्यवस्था ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। राज्य उत्सवाचा दर्जा मिळालेला गणेशोत्सव यंदाही दरवर्षीच्याच उत्साहात साजरा करूया। नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं उत्सव निर्विघ्नपणे साजरा करूया, असं आवाहनही आयुक्त राव यांनी केले। ठाणे महापालिकेच्या वतीनं मंगळवारी पालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात पर्यावरण पूरक गणेशोत्सव 2025 आयोजनासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं। पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी, विक्रेते, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, पालिका उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, मधुकर बोडके, दिनेश तायडे, सचिन सांगळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्यासह महापालिका, महावितरण, टोरंट पॉवर, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। उच्च न्यायालयाचे आदेश आणि कृत्रिम तलावांकडे वाढणारा ओढा लक्षात घेऊन पालिकेनं यावर्षी अतिरिक्त विसर्जन व्यवस्था केली आहे। प्रभाग समिती निहाय आणि पोलीस स्थानक निहाय होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकांमध्ये आणखी सूचना आल्यास त्याचाही समावेश विसर्जन व्यवस्थेत केला जाईल, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं। गणेश भक्तांचा उत्साह वाढत असून त्याचबरोबरीनं पर्यावरण विषयक जागरूकताही वाढते। गेल्या वर्षी केलेल्या फिरत्या हौद विसर्जन व्यवस्थेचं नागरिकांनी स्वागत केलंय, त्यामुळे यावर्षी त्यात वाढ करून पथकांची संख्या 15 करण्यात आली, असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं। यावर्षी 24 कृत्रिम तलाव, 74 टाकी विसर्जन व्यवस्था, 15 फिरत्या विसर्जन व्यवस्था, 9 घाट विसर्जन व्यवस्था आणि 10 मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण 132 ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे। गतवर्षी एकूण 88 विसर्जन व्यवस्था होत्या।